मी काय जेव्हा लहान होतो तेव्हा नाही का मला खूपच नाद होता बरं का ऊस तोडायचा, पण ते काय म्हणते नाद केला पण वाय नाही गेला हाच विषय. तर चला सांगतो, तर जय श्रीराम मित्रांनो. तसं तर रात्री मला खूपच उशीर झाला होता, तरी पण मला काका घ्यायला आलेच होते बरं का. आता सकाळ तर झाली, आम्हाला जायचंय आता ऊस तोडायला. आता ऊस पण वाट बघत असं आमची. आता समद्यांचे काम तर आवरले होते. काकाला म्हणलं आता पटकन तुम्ही ट्रॅक्टर काढा, आता मला काही दमज निघाना. ते म्हणे काय झालं राजा, जसं दिसतं तसं नसतं रे, तिथं गेल्यावर समजे चांगले चांगल्यांचे तेल निघते म्हणे. म्हणलं माझं लहानपण उसात आणि मोठं पण उसातच चाललंय, मला काहीच वाटत नाहीये. तुम्ही नाही का आता पटकन नाही का मला कोयता वगैरे घासलेलाच पाहिजे बर का. काका म्हणे हो का राजा, थांब बाळा तुला देतो बरोबर चांगलाच कोयता. आणि जेव्हापासून काय माझ्या दोन्ही बहिणीचे लग्न झाले तेव्हापासून माझ्यावर ऊस तोडायचीच बारी आली. आता मला तेच सांगायचंय, तूच सांग देवा म्या काय पाप केलं. आता झालं गेलं चुलीत गेलं, चला आता कोयता बिता घासून आपण लावू आता ऊस तोडायला. लई टेन्शन आलंय रे बाबा. इथं आल्याला पहिले तर भात आणला, 10 भाकरीचं जेवण मस्त चुरून आणलं रानात, आणि मग काय विषय का घेतला कोयता आणि धडा 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 पुरं ऊस खाली पाडून टाक. तोपर्यंत आता नाही का आपल्याला फटाफट फॉलो करून घ्या, कारण की आता लई तोडायचं बाकी आहे ऊस.